70,000 कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपानंतरही अजितदादा खचले नाहीत। मात्र एखाद्याला जीव नकोसा होईपर्यंत आरोप करून बदनामी करू नका। अजितदादांच्या शोक प्रस्तावावर बोलताना उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा। अजितदादांवरील आरोप तथ्यहीन, आरोप समुद्रामध्ये बुडवा। विधिमंडळामध्ये रोहित पवारांची मागणी, तर कितीही दबाव आला तरी मी मागे हटणार नाही। विमान अपघाताच्या सखोल आणि पारदर्शक चौकशीसाठी रोहित पवार आग्रही। वरळी डोममध्ये अजितदादांच्या आठवणींना उजाळा। दादांच्या शोकसभेसाठी राजकीय, सामाजिक आणि कला क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती। राज्यातील उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर। 50% आरक्षणाचा प्रश्न निकाली निघेपर्यंत निवडणुका घेणं अनुचित। सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका। 2 दिवसात सुनावणीची अंतिम तारीख ठरणार। पंकजा मुंडेंचे माजी पीए अनंत गर्जेला जामीन मंजूर। पत्नी गौरी पालवे गर्जेंच्या आत्महत्या प्रकरणामध्ये अनंत गर्जे आरोपी। मुंबई सत्र न्यायालयाकडून अनंत गर्जेला जामीन। नाशिक महापालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडणुकीपूर्वी नाट्यमय घडामोडी। भाजपचे 9 सदस्य अज्ञातस्थळी। मतविभाजन टाळण्यासाठी सदस्यांना सहलीला पाठवलं। कल्याणमध्ये कुत्रा चावलेल्या 30 वर्षीय तरुणाची आत्महत्या। रेवीस होण्याची भीती असल्याचा सुसाईड नोटमध्ये उल्लेख। तिसगाव नाका परिसरामधील धक्कादायक घटना। रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये दारूच्या नशेमध्ये पोलिसांची हुज्जत। वर्दीमधील पोलिसासोबत दारूच्या नशेमध्ये तरुणाची अरेरावी। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल।